नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व खाकीप्रेमींचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण मागील काही वर्षाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर तो आहे शेकरू. तसेच अमरावतीचा जो नवीन शहर पक्षी झाला आहे तो तांबट आहे. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उजनी धरण भीमा नदीवर आहे. तसेच गोदावरी नदीवर जायकवाडी धरण, गंगापूर, विष्णुपुरी तसेच भंडारदरा आहे. आणि कृष्णावर कोयना, धोम, कन्हेर, चांदोली हे आहेत. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो असतो ग्रामसेवक. वास्को द गामा याने भारताचा शोध कोणत्या वर्षी लावला? भारताचा शोध नाही तर भारताकडे येणाऱ्या मार्गाचा शोध, तर तो 1498ला लावला. आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती केली बाबा आमटे यांनी. राष्ट्रीय सभेची म्हणजेच काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ती 1885 मध्ये ॲलन हुम यांनी केली आणि पहिले अध्यक्ष पेमेशचंद्र बॅनर्जी हे होते. ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? तर ते आहे वि. स. खांडेकर. ययाती या कादंबरीला 1972 साली ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आहे. तसेच 1987 मध्ये कुसुमाग्रज यांच्या विशाखा या कादंबरीला आणि करंदीकर यांच्या अष्टदर्शनाला 2003 मध्ये तसेच 2014 मध्ये आपल्याला माहीत आहे भालचंद्र वना नेमाडे यांची जे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीला सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार भेटला आहे. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे? तर ते आहे 6 आणि स्थापनेच्या वेळीस ते होते 4. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 1994 साली झाली आणि सर्वप्रथम भारतरत्न तिघांना देण्यात आला होता. त्याच्यामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, तसेच राजगोपालाचारी आणि सी.व्ही. रमन हे होते. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तो तर असतो BDO म्हणजेच गटविकास अधिकारी. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होतात? तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? तर ती आहे 82.5 पूर्व आणि याचं जे मुख्य ठिकाण आहे ते उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे आहे. आणि हे जी प्रमाणवेळ आहे ती 5 राज्यामधून जाते, जसे की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा आणि एक आंध्र प्रदेश. गीतांजली या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे? तर गीतांजली ही रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली. जागतिक महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. ऑलिम्पिक पदकावर नाव कोरणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ती आहे कर्णम मल्लेश्वरी. भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार आहे परमवीर चक्र. जर युद्ध चालू असेल तर त्याच्यामध्ये परमवीर चक्र दिला जातो, सर्वोच्च लष्करी सन्मान. आणि शांततेच्या काळात जर म्हटलं तर अशोक चक्र पण दिला जातो. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर? तर तो आहे O आणि सर्व ग्राही दाता आहे AB. महाराष्ट्र सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या नदीच्या ठिकाणी भरतो? तर तो भरतो गोदावरी नदीच्या ठिकाणी. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? तर ते लिहिले बघा बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर ते आहे मांडीचे हाड. आणि सर्वात लहान म्हटलं तर कानामधलं स्टेपिस. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सध्या कोण आहे? तर ते आहे अजित डोवाल. 2014 पासून कार्यरत आहे. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ती 1920 साली सुरू झाली आणि स्थगित म्हटलं तर 1922 मध्ये चौरी चौरा घटनेनंतर स्थगित केली. भारतीय रिझर्व्ह बँक RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर ते आहे मुंबई या ठिकाणी. शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला महात्मा ज्योतिराव फुले यांनी. धन्यवाद मित्रांनो.